नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना. तर माझी दिवाळी परत सुरू झाली, म्हणजे दिवाळीच्या फराळाला मी परत सुरुवात केली. तर आज बनवणार आहे मी चकली. कारण कसं ना, गावाला जाण्या येण्यामध्ये चकली काही खाण्यात आली नाही, त्याच्यामुळे मग पीठ मी थोडंसं ठेवलं होतं आणि अर्ध्याच पिठाच्या दिवाळीमध्ये चकल्या केल्या होत्या. म्हणलं चला आता राहिलेल्या पिठाच्या मी आता चकल्या करून घेणार आहे. आणि आता कसं ना, जेव्हा सगळं दिवाळीचं फराळाचं संपतं ना, तर तेव्हा मग कुठं आपल्याला खावंसं वाटतं काहीतरी दिवाळीचं फराळ. तर म्हणलं चला आता आज चकली बनवणार आहे. तर एकदम स्पायसी तिखट बनवणार आहे. कारण कसं ना, मुलांमुळे जास्त तिखट बनवता येत नाही, पण मुलं काही खात नाहीत. दिवाळीत बघितलं मी चकली काही ते खात नाहीत त्याच्यामुळं. तर आता इथं विराज झोपवला आणि विराजला झोपून मग पटकन आता अशा चकल्या करून घेणार. तर पीठ मळून घेतलं आहे मी चकलीचं. अशा प्रकारे एकदम काटेदार चकल्या करून घेतलेल्या आहे. आता चकल्या मी पाडून घेतल्या. आता सगळ्या चकल्या मी तळून घेते. तर चकल्या कधी बिघडतात, कधी छान होतात. तर माझ्या तर कधी काही बिघडल्या नाही आहे. पण म्हणजे जेव्हा केव्हा चकली बनवते ना, तेव्हा खूपच छान होतात. एकदम क्रिस्पी, एकदम कडक आणि एकदम खुसखुशीत अशी ही चकली झाली आहे. तर कसा वाटला मी ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.